नमस्कार मित्रांनो, कसा चाललेला आपला अभ्यास? निश्चितच तुम्ही एक व्यवस्थित अभ्यास करत असालच. परंतु आपला अभ्यास करत असताना आपण मराठी व्याकरणामध्ये शब्दसिद्धी हा टॉपिक गेल्या वेळेस पाहिलेला आहे. आणि हा शब्दसिद्धी टॉपिक शिकत असताना वेगवेगळ्या संकल्पना गेल्या लेक्चर्समध्ये आपण समजून घेतलेल्या आहेत, की सिद्ध शब्द म्हणजे काय, साधित शब्द म्हणजे काय, त्यानंतर परभाषीय शब्द म्हणजे काय, तद्भव शब्द म्हणजे काय, तत्सम शब्द म्हणजे काय, उपसर्ग घटित, प्रत्यय घटित शब्द, अभ्यस्त शब्द, अनुकरणवाचक शब्द, अशा वेगवेगळ्या संकल्पना आपण समजून घेतल्या होत्या. परंतु आयोग ज्या प्रश्न विचारतं की हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे, तुम्हाला सांगितलं की तंबाखू हा शब्द कुठल्या भाषेतून मराठीमध्ये रूढ झालेला आहे, याला पाठांतराशिवाय दुसरा पर्याय नाही. तर पाठांतर हा खऱ्या अर्थानं आपल्याला अवघड जाणारा भाग आहे. बिलकुल मित्रांनो घाबरू नका. पाठांतर हा अतिशय इझी आणि एन्जॉयमेंटचा भाग आहे. फक्त मी सांगतो त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. जर तुम्ही हे व्यवस्थित लक्ष दिलं तर पाठांतर ही गोष्ट अतिशय खेळीमेळीने आणि आनंदाने आपल्या डोक्यात आणि लक्षात राहील. तर यासाठी एक आपण पार्टनर निवडायचा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पार्टनरला आपण सोबत घेऊन डिस्कशनमध्ये हा पार्ट स्टडी करायचा. एकानं प्रश्न विचारायचे आणि दुसऱ्यानं उत्तर द्यायचे. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर डिस्कशनला अतिशय एक सॉलिड प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध होत असतो. आणि आपण फक्त वाचून अभ्यास करतो, ऐकून अभ्यास करतो, परंतु आपण डिस्कशननं फार कमी वेळा अभ्यास करताना दिसतो. आणि डिस्कशन हा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामधील अतिशय सॉलिड प्लॅटफॉर्म आहे आणि फार मुलं या प्लॅटफॉर्मचा वापर करत असताना दिसतात. तर आपण बघूया की हे शब्द कसे पाठ करायचे. आता सुरुवातीला आपण मराठी भाषेमध्ये कोणकोणत्या भाषेतून शब्द आलेले आहेत. देशी शब्द काही आहेत, काही तत्सम शब्द आहेत, संस्कृतमधून जसे तसे आलेले आहेत. तद्भव शब्द संस्कृतमधून बदल होऊन आलेले, गुजरातीमधून आलेले, कानडीमधून, तेलुगूमधून, तामिळी, अरबी, फारसी, पोर्तुगीज. आता हिंदी आणि इंग्रजी या भाषेतून पण शब्द आलेले आहेत. परंतु इंग्रजी भाषेतून कोणते शब्द आलेले आहेत, हे अफाट शब्द इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये रूढ झालेले आहेत. आणि ते कोणते आहेत हे आपण इंग्रजी भाषा जाणत असल्यामुळे आपल्याला लगेच इझी ओळखू येतात. त्यावर आयोग जास्त करून प्रश्न विचारत नाही. आणि हिंदी भाषेतून कोणते शब्द आलेले आहेत हेही आपल्याला पाठ करायची गरज नाही आहे, कारण ह्या दोन्ही भाषा आपल्याला ज्ञात असल्या कारणामुळे आपण हा शब्द हिंदी आहे का इंग्रजी आहे हे आपण ओळखत असतो. आता यामध्ये पाठांतर फक्त एवढीच गोष्ट करायची आहे की देशी म्हणले की आपल्या स्वतःला काय वाटतं, एक वस्तू फक्त त्यासाठी इमॅजिन करायची. देशी म्हणले की देशी दारूची एक बाटली, एवढं फक्त लक्षात ठेवा. तत्सम, तत्सम म्हणलं की तसा शब्द तुम्हाला यासाठी वस्तू म्हणलं तर आठवणार नाही. म्हणले की शब्द तलवार, पहिलं अक्षर आहे म्हणून तलवार लक्षात ठेवा. तभ म्हणून तबला, तदभव म्हणून तबला. गुजराती मोदी साहेब आपल्या डोळ्यापुढे लगेच उभा राहतात. कानडी शब्द म्हणले की कान आठवायला काहीच हरकत नाही. तेलुगू म्हणले की तेल त्याच्यामध्ये आहेच. तामिळी शब्द म्हणले की तीळ, तामिळी तीळ. अरबी घोडा फेमस आहे. फारसी हरशी. पोर्तुगीज पोतो. एवढं फक्त आपल्याला आवश्यक आणि आपल्याला जे काय भावतं ते आपण लक्षात ठेवलेलं आहे. हे काय आपल्याला पाठ करायची फारशी गरज पडत नाही, इझिली आपल्याला लक्षात राहतं. आता याच्या आधारावरून हे शब्द कसे लक्षात ठेवायचे, कोणत्या भाषेतील कोणता शब्द आहे, मी कोणताही शब्द कुठेही लिहिलेला आहे, परंतु तो त्यालाच कसा क्लिक होतो हे पण मी एकदा ट्रिक सांगितलं नंतर तुमच्या लक्षात राहील. मी सांगतो त्याप्रमाणे फक्त इमॅजिनेशन करत जायचं. इमॅजिनेशन. आता पहा, कवी हा शब्द, कवी म्हणले की आपण डोळे झाकलं तर कवी संमेलन असतं आणि कवी एखाद्या डायसवर त्याचा उभा राहतो आणि कविता सादर करतो. कविता सादर करत असताना तो घालून जबड्यात हात मोजती दात जात ही मराठ्यांची, असं काहीतरी मोठ्या हातामध्ये तलवार घेऊन त्या आवेशानं मोठ्या तलवार म्हणले की तो तत्सम शब्द आहे. त्यानंतर कान इथं कान जरी कानडे असलं तरी कान हा शब्द कानावर असं आपण तबला वाजवल्यासारखं कानातून वाजवायचं.
तर एवढं लक्षात घ्यायचं, फक्त प्रत्येक शब्द उच्चारल्यानंतर एक ठिकाण तुमच्या डोळ्यापुढे आलं पाहिजे, जे आपल्याला भावतंय ते ठिकाण. आता घोडा, घोडा शब्द आपण उच्चारला तर घोडा रेस कोर्टवरती असे घोडे पळायला सोडले असतात, तर सगळ्यात पुढं घोडा पळणारा तो रेस जिंकणार असतो. तर त्याला त्या मालकानं खूप दारू पाजलेली असते आणि मस्ती असतो, किती जरी पळला तरी त्याला काही दम लागत नाही. दारू पाजतो म्हणजे तो देशी शब्द आहे. तंबाखू, आता तंबाखू गायछाप तंबाखू अशी त्या पुडीमध्ये भरली असते आणि ते पुडीचा कलर हा खाकी रंगाचा असतो आणि ते पोत्याच्या आकाराचीच पुडी असते. फोडल्यानंतर बघितली असेल तर तुम्ही आयताकृती आणि पोत्याच्या कलर. पोतो म्हणजे पोर्तुगीज शब्द आहे हा. त्यानंतर खना, खना आपण मेसमध्ये गेलो खाना खाण्यासाठी, तर या ठिकाणी आपल्याला फरशी अशी त्या टेबलावरती अशी फरशी मांडलेली आहे, चकाचक एकदम पुसलेली आहे. फरशी म्हणजे फारशी शब्द आहे हा. अर्ज, आता आपण सर्व्हिसला लागलो आणि आपल्या वरिष्ठ साहेबांकडे आपण अर्ज केला. अर्ज केला की अर्ज केल्यानंतर साहेबांनी तो मंजूर केला की आपण लगेचच बाहेर येतो आणि आपला घोडा असतो. मंजूर झाले की रजा मंजूर केली की आपण घरी निघणार असतो. अर्ज करतो, रजेचा अर्ज, आणि आपल्याकडे बाहेर घोडा. घोडा म्हणजे हल्लीच्या काळातील आता मोटरसायकललाच घोडा म्हणू आपण. त्यानंतर अण्णा, अण्णा हे व्यक्तिमत्व. तुम्ही जर एखाद्या चहाच्या टपरीवरती ओ अण्णा, मद्रासी लोक असतात बघा, अण्णा, तर त्या अण्णाला आपण हाक मारतो तर त्यांचे कानामध्ये असे कुंडले घातलेले आहेत. कुंडले म्हणजे कानडी शब्द आहे बघा. अण्णाला हाक मारला असेल, लुंगी बिंगी घातली असेल, कानडी शब्द आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर कन्या, तर कन्या हा शब्द आपल्याला डोळ्यापुढे कधी येत असेल तर कन्यादान, लग्नामध्ये कन्यादान केलं जात असतं. तर या ठिकाणी मंगलाष्टिका म्हणताना ब्राह्मण आणि एक व्यक्ती असा अंतरपाठ धरत असतो. तर ते एका हातात तलवार आहे त्या नवरदेवाच्या हातात, असं त्याचं ते काय म्हणतात, त्या साईन असतं प्रत्येकाचं त्या ह्याच्यानुसार. तलवार घेतली, तलवार आहे म्हणजे ते शब्द आहे तो तत्सम शब्द आहे. त्यानंतर सौदागर, सौदागर शब्द म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे काय इमेज निर्माण होईल? सौदा, सौदा म्हणजे लिलाव, लिलाव पुकारणे. शेतीमाल आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये घेऊन जातो आणि हा मार्केटमध्ये ठेवल्यानंतर त्याचा लिलाव पुकारला जातो, सौदा. तर तो माल असा फरशीवरती ठेवलेला आहे आणि कडेने व्यापारी उभा राहिलेले आहेत आणि त्याचा सौदा पुकारलेला आहे. फरशीवरती माल ठेवलेला आहे म्हणजे हा फारशी शब्द आहे. शाहीर, शाहीर म्हणजे पोवाडा गाणारा जो व्यक्ती आहे. शिवाजी महाराजांचा पोवाडा मोठ्या आवेशात, तर तो पोवाडा म्हणत असताना त्याच्याकडे घोडा आहे, कारण तो शिवाजी महाराजांचा शिष्य आहे किंवा चाहता आहे. त्यामुळं पेहराव वगैरे तसा करतो आणि फिरताना पण घोड्यावरून फिरतो. घोड्यावरून फिरतो म्हणजे हा शब्द आहे तो अरबी शब्द आहे तूप. आता तूप जे आहे, आपण आपल्या घरामध्ये जे काही चूल आहे किंवा एखाद्या गॅस आहे त्याच्यावरती भांडं ठेवलेलं असेल आणि लोणी कडवताना तूप आहे, तर ते तूप कडलं का नाही, एखादा कान तोडून त्यावर खर्र असा वाजतो बघा, कडलेलं आहे का नाही, कान तोडून त्याकडे टाकलं जसं तळल्यासारखा कान होईल. तर तूप हा शब्द तुम्ही कानडी शब्द त्यात कान शेवटी टाकलेला आहे. घी शब्द मात्र लक्षात ठेवा, घी शुद्ध देशी गाय का घी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. तर हा गुजराती शब्द आहे, पण तूप हा शब्द मात्र कानडी शब्द आहे. कलंदर, कलंदर म्हणजे मला काही माहित नाही कलंदरचा अर्थ, पण आपण कलाकंद, एखाद्या स्वीट होम मध्ये गेलो आपण, कलंदर आहे समजून चला. स्वीट होम मध्ये गेलं तर स्वीट होम अतिशय चकाचक असं फरशी बिरशी पॉलिश एकदम स्टाईलिश फरशी असते. फरशी म्हणजे फारशी शब्द आहे. त्यानंतर कमल, कमळाचं फूल, कमळाचं फूल घ्यायचं असेल तर आपण असं तलवारीनं असं अज्जत काढून तलवारीचं त्याचे देठ धरून आपण घेऊन येतो. त्यानंतर चाक, चाक, आता ट्रकला जो किंवा मोठ्या कार गाडीला जे चाक आहे त्याच्यावरती व्हील असे कॅप बसवले असतात आणि ते तबल्यासारखे आपल्याला ठंग 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 हवा आहे का नाही बघण्यासाठी आपण वाजवून बघतो. वाजून तबल्यासारखे त्याला मध्ये व्हील कॅप बसवलेले असतात. त्यामुळं हा शब्द जो आहे तो तद्भव शब्द आहे. हाड, हाड माणसाचं हे पोकळ आहे आणि त्या हाडामध्ये दारू भरलेली, दारू, दारू म्हणजे देशी शब्द आहे हा. त्यानंतर बिजागरे,
बिजागरे. फक्त तुम्ही इमॅजिनेशन करा. इमॅजिनेशन जर केलं असेल तर ते परफेक्ट तुमचा ब्रेन तुम्हाला ती गोष्ट आठवून दिल्याशिवाय राहणार नाही. अफलातून मेमरी आपल्या डोक्यामध्ये आहे. आपण त्याचा फक्त एकदा अनुभव घ्या. आता बिजागरे कुठं असतात? एखाद्या दरवाजाला बिजागरी लावली असते आणि बाहेर आपण पाय टाकलेले असते. तर पायपुसणी ही पोत्यापासून असे हे करून तयार केलेली असते. पोत्याची ती चांगली अतिशय उत्तम अशी गरम पायपुसणी तयार होते. पोते म्हणजे पोर्तुगीज शब्द आहे. सामान. आता आपल्या घरामध्ये आपण कितीही सामान आवरलं तरी ते सामान कधीही संपत नाही. आवरावरी आणि सामान अस्ताव्यस्त पडलेलं असतं. अस्ताव्यस्त का टाकतो? तर घरातील फरशी अतिशय पॉलिश आणि स्वच्छ आणि पुसलेली असते. फरशी स्वच्छ आहे म्हणून सामान आपण विस्कटून टाकत असतो. फारशी शब्द आहे हा. इनाम म्हणजे बक्षीस. पूर्वीच्या काळी जे काही मोठे लढाईमध्ये पराक्रम केलेले सैनिक आहेत ते स्वतः पळत पळत पहिल्यांदा राजाला चांगली युद्ध जिंकल्याची बातमी देण्यासाठी यायचे. मग त्यांना इनाम दिला जातं. घोड्यावरती असे धापा टाकत राजाला बातमी द्यायला यायचे. तर अरबी शब्द आहे हा. घोड्यावरती बातमी द्यायला सांगायचे. अक्का आणि ताई हे दोन्ही मोठ्या बहिणीला आपण म्हणत असतो अक्का किंवा ताई. तर अतिशय ते सभ्य आहे. असे मधून भांग पाडणारे आणि कानावरून असे केस घेणारे. कानावरून जर केस घेतले असतील अक्का आणि ताईनं तर तो कानडी शब्द आहे. कानडी, दोन्ही पण कानडी शब्द आहेत. त्यानंतर पुरुष हा शब्द म्हटल्यानंतर आपल्याला परफेक्ट हा शब्द कुठं आठवतो? जर आपण एखाद्या बस स्टँडवरती वगैरे जर गेलो तर लॅट्रिनमध्ये बघा महिलांसाठी पुरुषांसाठी असलेलं असतं. तर पुरुष जात असताना तर एखादा शूरवीर पुरुष असतो. अशी तलवार त्याच्यासाठी अशी लोंबलेली असते आणि तलवार घेऊन असं तो त्या लॅट्रिनमध्ये जाताना आपल्याला दिसेल. त्यानंतर गुन्हेगार पोलीस स्टेशनमध्ये गेला तर लॉकअपमध्ये गुन्हेगार असं सळईला हात बांधून बाहेर बघत असतो. खाली त्याची फरशी अगदी चकाचक फरशी त्याला बसली असतो. फरशीवरती गार, फरशीवरती थंड ह्याच्यात टाकलेलं, काही त्याला अंथरायला दिलेलं नसतं, गार फरशी असते. त्यानंतर साहेब. आता साहेब कोणाला म्हटलं जातं? साहेब म्हटलं तर तुम्हाला पवार साहेब. आपण पवार साहेब म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. तर पवार साहेब कधीही बाहेर पडताना त्यांच्या बंगल्याच्या बाहेर पडली की त्यांचा घोडा तयार असतो. घोड्यावर बसूनच फिरतात ते, कारण त्यांचा तो रुबाब आहे. घोड्यावर म्हणजे तो अरबी शब्द आहे. त्यानंतर कुंची ही लहान मुलांना थंडी वाजू नये म्हणून घालतात. पण कुंची घालताना तुम्हाला कानावरून कुंची आणणं येणं गरजेचं आहे, नाहीतर त्या कुंची घालण्याला काय उपयोग होणार नाही. म्हणजे तो कानडी शब्द आहे. त्यानंतर काम. आता ज्यावेळेस आपल्याला नोकरी लागेल त्यावेळेस आपण काय म्हणतो? मला कामावर जायचंय. कामावर जातो म्हणजे ऑफिसला जाऊन आपण दिवसभर काम करून येत असतो. ऑफिसला गेले की ऑफिसमध्ये अतिशय चकाचक ऑफिस, फरशी बसवलेली असते. तिथं आपल्याला आपल्या टेबलवरती व्यवस्थितरित्या आपल्याला फरशीवरती आपल्याला त्या ठिकाणी जाऊन हे करता येतं. काम म्हणले की तुमचं कामाचं ठिकाण आणि तिथं फरशी ही आठवली पाहिजे. अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. अतिशय व्यवस्थितरित्या आपला हा मेंदू ही गोष्ट रिकॉल करतो. आणि हे रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही तुमचा एक फ्रेंड घ्यायचा आणि त्याला हे एक शब्द विचारायला लावायचे. आपण तो शब्द कुठल्या भाषेतून आलेला आहे 1-2 वेळा रिवाइज केले की डायरेक्ट तुम्हाला हा शब्द आठवला. अर्ज आठवला की तुम्हाला असं डोळं झाकलं की अर्ज म्हणजे काय. तर आपला मेंदू घेऊन जात असतो की अर्ज कुठं करतात? अर्ज हा साहेबाकडे करत असतात. तर अर्ज केला की आपण लगेचच मोटरसायकलवर बसून, म्हणजे अरबी शब्द आहे हे लगेच लक्षात येतं. आता गुरु आपण कुणाला म्हणतो? गुरुजींना किंवा शिक्षकांना. आपले लहानपणीचे गुरुजी आपल्याला फळ्यावरती, असं मी जसं बसलेलो आहे आणि पुढे टेबल ठेवलेला असतो आणि गुरु असतात आपले. तर त्यांनी काय केलंय? छडीच्या ऐवजी तलवार ठेवलेली आहे. मुलांना सांगितलंय की तुम्हाला जर नाही आलं ना या तलवारीनं तुम्हाला मारून टाकेन. अशा प्रकारे त्यांनी धाक दाखवण्यासाठी तलवार आणून ठेवलेली आहे. गुरु म्हणले की तत्सम शब्द आहे. त्यानंतर आग. घरामध्ये आपण एखादी चूल पेटवली किंवा शेकोटी पेटवली तर त्यावरती तबला हा शेकण्यासाठी आपण असा उपडा धरलेला आहे. तबडा, कारण त्याचा जो काही लाल टिकला असतो तबल्याचा तो गरम केल्याशिवाय चांगला डांबर असेल किंवा काय असेल ते चिटकून बसवण्यासाठी उपडा ठेवलेला असतो आगीवरती. त्यानंतर बोका.
तर बोका हा कायम भांडण करण्यासाठी मस्तीत असतो, त्याला दारू पाजली असते आणि मस्तीत असतो बोका, मस्तवाल. त्यानंतर कोबी, शेतातील कोबी जर मार्केटमध्ये घेऊन असेल तर पोत्यामध्ये तो भरणं गरजेचं आहे, तो पोर्तुगीज शब्द आहे. त्यानंतर हकीकत. आता हकीकत सांगायची म्हणजे एखादी काहीतरी गोष्ट कथाविता सांगायची असेल तर हकीकत सांगत बसणारी एखादी आजीबाई असते आणि त्यांच्या नातवंडाला हकीकत सांगत बसते की आम्ही असं झालो तसं झालं वगैरे वगैरे. तर घरामध्ये सगळ्या लहान मुलांना गोळा करून फरशीवर बसते आणि सगळ्यांना हकीकत सांगते. कडणी गोल तिची नातवंड बसली असतात, फरशीवर बसली असतात, स्वच्छ फरशीवरती पुसून. तर हा शब्द आहे तो फारसी शब्द आहे. अदब. अदब म्हणजे ढंग, रीत, पद्धत त्यांची. तर हे अदब जे जरा वेगळीच असते, काहीतरी ढंग प्रत्येकाची वेगळी वेगळी. तर महेंद्रसिंग धोनी सिक्स मारण्याची अदब जरा वेगळी आहे, अदब. तर हा घोड्यासारखा त्याचा असा स्टाईल आहे, अशी भांग पाडतो, त्याची स्टाईल वेगळी आहे, सिक्स मारण्याची स्टाईल आहे. अदब म्हणले की घोड्यासारखं त्याची हेअरस्टाईल आहे म्हणून अदब. आणि त्यानंतर धर्म. धर्म हा शब्द उच्चारल्यानंतर आपला धर्मवीर संभाजीराज ह्याला औरंगजेबानं अक्षरशः असे क्रूर पद्धतीने त्यांना मारलेलं होतं. तर अशा प्रकारे त्यांचे हातपाय बांधले आणि असे तलवारीने त्यांचे डोळे बिळे फोडले, तलवारीनं फोडले, लक्षात ठेवा. म्हणजे आपण त्यांना तत्सम शब्द आहे आपण म्हणूया. त्यानंतर फडणवीस. फडणवीस म्हणले की आपल्याला देवेंद्र फडणवीस समोर डायसवरती मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन 3 वेळा म्हणले. खाली फरशीवरून पाय निसटला आणि पडले बंद करून तिथंच. फरशीवरून पाय पडला म्हणजे ते फारसी शब्द आहे. त्यानंतर मालक. आता कुठलाही मालक असेल तर त्या मालकाने त्याच्या रुबाबासाठी त्याच्या वाड्या शेजारी घोडे पाळलेले असतात, घोडे, अरबी शब्द आहे तो मालक. त्यानंतर कांबळे. कांबळे म्हणजे तुम्ही व्यक्ती आठवा, नाहीतर कांबळे म्हणजे कांबळ. कांबळ पांघरायला जी काही वाकळ किंवा आपण चादर घेतो त्याला कांबळ म्हणतात. आणि कांबळाशी कानावरून झाकून घेऊन आपण थंडीसाठी बचाव करतो, कानावरून झाकली पाहिजे कांबळ, त्याशिवाय आपली थंडी राहणार नाही. हा शब्द आहे तो कानडी शब्द आहे. त्यानंतर आहे कारागीर. कारागीर म्हणजे काहीतरी कला येते त्याला. तर घरामध्ये फरशी बसवायची असेल तर त्याला असे राजस्थानी किंवा बिहारी किंवा युपीवाले कारागीर असणं आवश्यक आहे, अतिशय व्यवस्थित रेखीव फरशी बसवतात. तर फारसी शब्द आहे तो. त्यानंतर पिता. आता पिता म्हणजे वडील. यांची आपल्याला शाळेचा पहिला दिवस, शाळेमध्ये आपलं नाव नोंदणी करताना आपले पिता घेऊन आलेले असतात, आपल्याला शाळेत सोडतात आणि त्यांनाही जायचं असतं स्वारीवरती. त्यांची तलवार त्यांनी कमरेला अशी शिवाजी महाराजांसारखी अडकवली असते तर ते. त्यानंतर पान. आपल्या खायचं पान असतं, ते पान काय करतात व्यक्ती, 2 पान घेतात, दोन्ही अशी गुडघ्यावरती अशी धोतर घातलेली लोक असतात, पुसतात पहिल्यांदा आणि अशी वाजवतात पान ठेवून ठेवून. तर तबला, तद्भव शब्द आहे. पानं दोन्ही गुडघ्यावरती किंवा ह्याच्यावरती ठेवून वाजवली. वांगे. आता मार्केटमध्ये आपण वांगे घ्यायला गेलो तर या ठिकाणी 2, 4, 5 टोपले ठेवलेले असतात. वांग्याचं एक टोपला अशी शीग लावून ठेवलेलं असतं. ते सगळ्यात वरती एक दारूची बाटली ठेवली असते वांग्याच्या ह्याच्यावरती आतमध्ये खुपसून, म्हणजे तो देशी शब्द आहे. बशी. हॉटेलमध्ये चहा प्यायला गेलो आपण, बशी ठेवलेली असते. आपल्याला खाली पाय ठेवू वाटत नाही, खाली पोतं ठेवलेलं असतं, कारण थंडीनं गार 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 झाली असतं, त्याच आपण चहा पिण्याची इच्छा होते आणि खाली पाय ठेवण्यासाठी पोतं ठेवलं. पोर्तुगीज शब्द आहे. दादर. मुंबईमधला हा जो काही दादर इलाका आहे, त्या दादर इलाक्यामध्ये मोदी म्हणजे गुजराती लोक जास्त येऊन त्या ठिकाणी राहिलेले आहेत, समजून चला. तर हा गुजराती शब्द आहे. अब्रू. आता अब्रू शब्द जो आहे, आपण वर्गामध्ये एखाद्या बसलेलो आहे आणि आपल्याला शिक्षकाने आपले मार्क सांगितले, जर आपल्याला सगळ्यात मार्क कमी पडले तर आपली अब्रू किंवा इज्जत गेल्यासारखी आपल्याला वाटते. म्हणजे मग त्यावेळेस आपण काय करतो की अब्रू फरशीवर आपले पाय असे लटपट, कारण थंड पडले असतात, फरशी असते गार गार आणि आपल्याला उभा केलेला असतो शिक्षकांनी. तर हा फारसी शब्द आहे अब्रू लक्षात ठेवा. तुम्ही वर्गामध्ये फरशीवरती पाय देऊन उभा राहिलेला आहे. मेहनत.
आता मेहनत, आता ज्या वेळेस आपण व्यायामासाठी ग्राउंडवरती जातो आणि व्यायाम करतो भरपूर, आणि व्यायाम संपले की आपला एक घोडा असतो, घोड्यावर बसतो आपण आणि घरी येतो. हा मेहनत करण्यासाठी पूर्वीचे लोक खूप मेहनत करायची, घोड्यावरती जाऊन त्यांनी मेहनत करायची. घोड्यावर म्हणजे तो अरबी शब्द आहे. अडकित्ता, अडकित्त्यामध्ये अशी सुपारी कातरायची. सुपारी संपली, आपण कान धरून कान कुर 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 कान कापतोय, म्हणजे हा कानडी शब्द आहे. सत्कार, आता इमॅजिन करा की आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय आणि एक दिवस आपलं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर आपल्या गावामध्ये आपल्या जे काही सार्वजनिक ठिकाण आहे किंवा शाळेमध्ये जिथं आहे तिथं आपला सत्काराचा कार्यक्रम, सत्काराचा हार घातलेला आहे आणि मध्यभागी या ठिकाणी एक तलवार, त्या सत्काराच्या ह्याच्यामध्ये मध्यभागी अशी तलवार, छोटीशी तलवार आपल्याला या ठिकाणी अडकवून तुम्हाला भेट दिलेली आहे. तलवार म्हणजे तो तत्सम शब्द आहे, सत्कार. कर्ज, कर्ज घेण्यासाठी आपण बँकेमध्ये गेलेलो आहे. काउंटरवरती असे लोक, साहेब आत उभा राहिलेला, आपण बाहेर आहे. खाली फरशी गार 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 आपल्याला पडलेली आहे, तर फरशी गार पडलेली आहे, फारशी शब्द आहे कर्ज. त्यानंतर अक्कल, आता अक्कलदाढ, अक्कलदाढ ही कायम आपल्याला आल्यानंतर त्रासदायकच ठरते, दुखते. मग त्या ठिकाणी डॉक्टरने एक असं रबरी घोडा दिला असतो, त्या ठिकाणी ठेवायचं असं चावायला सांगितलं होतं. घोडा रबरी असं चावला की आपल्याला ती दाढ दुखायची थांबते. त्यानंतर खलबत्ता, खलबत्ता असा लोखंडी खलबत्ता, आणि ते कुठून काढायचं असतं, तर त्यात कान ठेवले की कान असे बारीक 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 चिचून काढायचे कान. तुम्ही इमॅजिन करा, काय नाही, बरोबर हा ब्रेन तुमच्या लक्षात ठेवणार आहे. कमर, आता जुन्या काळामध्ये महिला काय करायच्या, पाणी आणण्यासाठी अशी घागर कमरेवरती ठेवायची आणि जायच्या. तर त्या घागरेमध्ये धूळ माती जाऊन म्हणून फरशी ठेवली होती, आणि फरशी अतिशय ती व्यवस्थित ठेवली असते, ती पडून न देता त्या घरी घेऊन येत होत्या. फारशी शब्द आहे कमर. त्यानंतर पुत्र, पुत्र ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचा पुत्र त्या भोवती असे वेडे घेत असतो, वेडे असे मडके वडके फोडलेले असतात, तर त्या कमरेला अशी तलवार बांधलेली असते, तलवार. तर तलवार बांधली असेल तर तो तत्सम शब्द आहे. त्यानंतर विनंती, विनंती, आता विनंती हल्लीच्या काळामध्ये कोणताही व्यक्ती एखाद्या साहेबाकडे जातो, अधिकाऱ्याकडे जातो, विनंती करत असतो. मग विनंती करत असताना साहेब काय एकदम लाईटली घेतो, टेबलावरती असे तबला वाजवल्यासारखं चालू असतो, तुझं काय बोलतोय बोल, पण ह्यानं काय आपल्या टेबलावरती असे तबला वाजवतो आणि तो विनंती करत असतो. तद्भव शब्द आहे विनंती. खुळा, खुळा म्हणजे वेडा. एखाद्या रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती खुळा माणूस आहे आणि तो दारू पिऊन असा त्या कचऱ्यामध्ये खुळा माणूस आहे, तो लोळत असतो. दारू म्हणजे देशी शब्द आहे हा. त्यानंतर बंब, पूर्वीच्या काळी पाणी तापवण्यासाठी हिटर नव्हते, बंब होते आणि त्या बंबाच्या मध्ये लाकडं घालायची. त्याच्याऐवजी आता फाटकी पोती घातली येतात आणि त्याचं जाळ केलं. पोर्तुगीज शब्द आहे. रिकाम टेकडा, रिकाम टेकडा, एखादा काय असतोय रिकाम टेकडा माणूस असते, काय काम उद्योग करत नाही, नटायचं थटायचं, असा कोट बीट घालायचा, दाढी बिडी वाढवायची, उगच मोकार इकडं पुढारी असल्यासारखा फिरायचा. तर हा गुजराती शब्द आहे, गुजराती, मोदी सारखा, रिकाम टेकडा. त्यानंतर पेशवा, पेशवा, आता पेशवा जो शब्द आहे तर आपल्याला बाजीराव पेशवे किंवा आपले हे जे पेशवे साताऱ्याचे पेशवेही होते, तर त्या ठिकाणी पेशवा हा शब्द तुम्हाला बाजीराव पेशवा किंवा पेशवा मस्तानी, तर त्यांच्या हॉलमध्ये चकाचक फरशी बसवली, फारशी शब्द आहे पेशवा, फारशी. त्यानंतर जाहीर, आता जाहीर ज्यावेळेस इलेक्शनचे निकाल जाहीर होतात, जाहीर झाले निकाल, निकाल झाले की जो निवडून आलेला असतो तो घोड्यावर बसतो, टक 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 घोड्यावरून लगेच दिल्लीला किंवा मुंबईला मंत्रिपद मिळवण्यासाठी घोड्यावरून जात असतो. त्यानंतर गुंडी, आपली जी गुंडी आहे ही गुंडी कानाच्या आकाराची, थोडीशी वाकडी 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 वाकडी, त्यामुळे तो कानडी शब्द आहे. उत्सव, आपल्या घराच्या समोर आपण एखादा उत्सव साजरा करायसाठी आपण फटाक्या वगैरे लावतो, तर तलवारीनं आपण काय करतो, असं तलवार घेतो आणि तलवारीनं कंबरला लावले असतात, फटाके घेऊन जात असतो, लावत असतो. तलवार महत्वाची गरज आहे त्यासाठी.
त्यानंतर कमान. कमान आपल्या घराच्या कडेला कंपाऊंड केलेलं असेल आणि जिथून गेट आहे त्या गेटला अशी कमान केलेली असते. त्या गेटच्या आत एंट्री केली की फरशी टाकलेली असते आपल्या कंपाऊंडच्या आत. फारशी शब्द आहे कमान. अजब. अजब आणि अदब हे दोन्हीही ढंग आहेत, ढंग दोन्हीच्या. असं घोड्यासारखे असे केस असे ताट करून असे त्याचे अदब आहे किंवा अजब आहे त्याची स्टाईल सिक्स मारण्याची. तर घोड्यासारखी स्टाईल, घोड्यासारखा दोन्ही दिसतो म्हणून आपण हा अरबी शब्द आहे. विळी. विळीने आपण काहीतरी भाजी चिरतो त्याऐवजी कान तोडले, कानाचे असे तुकडे 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 करायचे, विळीनं करायचे. कानडी शब्द आहे हा. त्यानंतर किनारा. समुद्राच्या किनाऱ्याला जे गेल्यानंतर वाळू असते, आपली वाळू आपल्या पायाला लागू नये म्हणून आपण तिथं एक स्वच्छ अशी पाण्यानं फरशी धुवून त्यावरती उभा राहतो. तर हा फारशी शब्द आहे, फारशी. पहा मित्रांनो, अतिशय सहज आपल्याला आपला मेंदू ही गोष्ट 100% रिकॉल करतो. तुम्ही एकानं विचारायचे, दुसऱ्यानं ते सांगायचे. असं करत तुम्ही 1-2 वेळा रिव्हिजन केले की परीक्षेत विदिन अ सेकंड खटखट, जसं इकडं बटन दाबल्यानंतर बल्ब लागतो तितक्या वेगाने हे शब्द तुम्हाला तुमच्या डोक्यात येतात. आणि 100% एकदा तुम्ही ते डोक्यावरती त्यांना ब्रेनवरती हॅमरिंग केले असतील तर आपला मेंदू सर्च करत असतो की हे कुठं आहे, हे कुठं आहे. हे नॅचरली आपण ठिकाण आठवत. आपल्याला हे म्हणल्यानंतर नेमकं ठिकाण कुठलं आठवतं. तर तसा मेंदू सर्च करत असतो की आपल्या डोक्यात ह्याच्याबद्दल काय संकल्पना आहे, आणि ती संकल्पना आठवल्यानंतर त्या संकल्पनेलाच हा आपण शब्द चिटकवलेला आहे. पाहता कवी, तुमच्या लक्षात असेल तलवार आहे त्या हातात. कान, कानाला वाजवलेला आहे आपण, तबला शब्द आहे. घोडा, घोड्यावर तर दारू पाजून त्याला रेसकोर्टवर पळवलेला आहे. तंबाखू, तंबाखूची जी पुडी आहे ती खाकी रंगाची पोत्यासारखी दिसते. खाना, खाना खाताना आपण समोर फरशीवरती बसलेला आहे, छान टेबलावरती. अर्ज, अर्ज मंजूर केला की आपण घोड्यावरती बसून आपण जाणार आहोत. अण्णा, अण्णाला कानामध्ये कुंडली अडकवलेली असतात अन्नाच्या. चहा प्यायला सांगतो आपण, कानडी शब्द आहे. कन्या, कन्यादान करताना तलवार घेऊन तो भटजी उभा आहे. सौदागर, सौदा करत असताना माल फरशीवर ठेवलेला आहे, फारशी शब्द आहे. शाहीर, शिवाजीची स्टाईल आहे, शिवाजी महाराजांचा तो चाहता आहे, घोडा लागतो त्याला, अरबी शब्द आहे. तूप, तूप कडलंय का नाही त्यामध्ये कान टाकलाय, कानडी शब्द आहे. कलंदर, कलंदर हा खाण्याचा एक पदार्थ आहे. तर आपण स्वीट होम मार्कमध्ये गेल्यानंतर कलंदर खाल्ल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की फारशी शब्द आहे, तिथं फरशी चकाचक फरशी असते. कमल, कमल तोडण्यासाठी आपण तलवार वापरली, तत्सम शब्द आहे. चाक, चाकाला व्हील कॅप बसवलेत आणि वाजवून ढमढम हवा आहे की नाही बघतो आपण, तर हा तद्भव शब्द आहे. हाड, हाडांच्या पोकळीमध्ये दारू भरले, देशी शब्द आहे. बिजागरे, झाडा दरवाजाला बिजागरे लावल्यानंतर समोरच पुढे आपण पाय पुसणी पोत्यापासून तयार केलेली आहे. त्यानंतर सामान, घरातलं सामान असतं बिस्त का टाकलं, फरशी चकाचक स्वच्छ धुतली असते. इनाम, लढाईवरून आलेल्या व्यक्तीला इनाम दिलं, तो घोड्यावरून आला असतो, अरबी शब्द आहे. अक्का, मोठी बहीण आहे, केस कानावरून घेऊन असे बांग पडत असते, ताई सुद्धा तसंच असते. पुरुष, आपण बस स्टँडवरती पुरुषांसाठी असलेलं असतं, तलवार त्याच्या कमरेला बांधलेली असते आणि तो त्या ठिकाणी लॅटरला जातो. गुन्हेगार, फरशी तशीच असते, त्या फरशीवर त्या गुन्हेगाराला बसावं लागतं. त्यानंतर साहेब, पवार साहेब, घोडा आहे त्यांच्याकडे, बाहेर पडताना घोड्याचा वापर करतात. कुंची, कानावरून तुम्हाला कुंची घेणं, घोड्याचा कानडी शब्द आहे. काम, कामाच्या ठिकाणी आपण गेलो, फरशी अतिशय स्वच्छ पुसलेली असते त्या ठिकाणी. त्यानंतर गुरु, आपले गुरु शिक्षा देण्यासाठी तलवारीचा धाक दाखवण्यासाठी तलवार ठेवतात. आग, घरात आग केली आणि तबला उपडा ठेवून तो गरम केलेला असतो, काळा टिकला. बोका, मस्तीवाला असतो, त्याला दारू पाजली असते म्हणून मस्ती करतो. कोबी, पोत्यामध्ये भरून वाहून आपण मार्केटला नेतो. हकीकत, आजीबाई हकीकत सांगायसाठी फरशीवर बसते, सगळ्यांना तोंडावरून गोळा करते, तर फारशी शब्द आहे. अदब, एक स्टाईल, धोनीची एक स्टाईल आहे, घोड्यासारख्या केस उभा करून भांग पाडून, तो अरबी शब्द आहे. त्यानंतर अजब सुद्धा अरबी शब्द आहे, ताई सांगितलेलं आहे. धर्म, संभाजीराजांचं सांगितलं आपण डोळ्याच्या संदर्भात. तलवार, तलवार म्हणजे तत्सम शब्द आहे. फडणवीस, पुन्हा येईन, पडला,
फरशीवर घसरून, त्यामुळे तो फारशी शब्द आहे. मालक, घोड्याची गरज आहे मालकाला, जसं पवारसाहेबांना गरज आहे तसं मालकांना सुद्धा गरज आहे. कांबळे, कांबळ झाकून कानावरून आपण झोपलो थंडी वाजू नये म्हणून, तर कानडी शब्द आहे. कारागीर, फरशी बसवण्यासाठी चांगला कारागीर लागतो, फारशी शब्द आहे. पिता, पिता आपले नाव नोंदणी करताना शाळेमध्ये पिता तलवार घेऊन त्यांना स्वारीवरती जायचं असते, तर ते तलवार काढतात आणि लगेच निघून जातात, तर तलवार म्हणजे तत्सम शब्द आहे. पान, पान खाण्यासाठी दोन्ही गुडघ्यावरती पान असे स्वच्छ पुसले जातात आणि वाजवतात ठंग ठंग म्हणून, तबला तद्भव शब्द आहे. वांगे, वांग्याचं टोपलं त्याच्यामध्ये दारूची बाटली ठेवली असते त्या व्यक्तीनं, तर देशी शब्द आहे. बशी, बशी तर आपण चहा पिण्यासाठी गेलो, पायाला गार लागतं म्हणून खाली पोतं टाकलेलं असते, तर पोर्तुगीज शब्द आहे. दादर, मुंबईतल्या दादर एरियामध्ये गुजराती लोक राहतात, मोदी म्हणजे गुजराती शब्द आहे. अब्रू, वर्गामध्ये आपले अब्रू गेले, आपले पाय थंड पडले, गार फरशीवरती उभा केलेला असतं आपल्याला. त्यानंतर मेहनत, तर ग्राउंडवरती गेल्यानंतर आपण मेहनत करतो, घरी येताना आपण घोड्यावर बसून येतो, अरबी शब्द आहे. अडकीत त्यानं कान कर 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 टाकलेला आहे, कानडी शब्द आहे. सत्कार, आपला सत्कार गावामध्ये केल्यानंतर ह्या सत्काराच्या खाली या हाराला खाली तलवार लटकवलेली असते किंवा तलवार आपल्याला बक्षीस म्हणून दिलेली असते, तर तलवार म्हणजे तत्सम शब्द आहे. कर्ज, बँकेमध्ये कर्ज घ्यायला गेलो, खाली फरशीवर आपल्याला बँकेमध्ये एकदम स्वच्छ अशी फरशी आणि चकाचक फरशी असते. अक्कल, अक्कल दाढ दुखू नये म्हणून रबरी घोडा आपण सारखा चावत असतो, अरबी शब्द आहे. खलबत्ता, त्यामध्ये कान घातलेला आहे आणि तो कुठून काढतो आपण कान. कमर, कमरेवरती अशी घागर घेतली असते आणि त्या घागरीमध्ये कचरा जाऊ नये म्हणून फरशी ठेवलेली असते, फरशी, आणि फारशी शब्द आहे. पुत्र, तर पित्याच्या निधनानंतर त्याला वेडे घालावे लागतात, उघडा असतो पण तलवारीला असे कमरेला तलवार बांधलेली असते, तलवार, तत्सम शब्द आहे. विनंती, साहेबांना विनंती करत असतात लोक आणि साहेब मात्र टेबलावरती लाईटली असे तबला वाजवल्यासारखा असतो, तद्भव शब्द आहे. खुळा, रस्त्याच्या कडेला वेडा खुळा दारू पिऊन असा लोळत असतो, देशी शब्द आहे. बंब, बंबामध्ये लाकडं संपल्यामुळे पोती घातलेली जाळलेली असतात, पोर्तुगीज शब्द आहे. रिकामटेकडा, हा एखादा राजकारणी रिकामटेकडा असतो, उगाच पोशाख बिशाख मोदीसारखा ड्रेस बिस घालून दाढी बिडी वाढवून इकडून तिकडून मोकार हिंडतो, काही काम नाही करत, रिकामटेकडा. मोदी, मोदी म्हणजे हा गुजराती शब्द आहे. पेशवा, फारशी शब्द आहे. पेशव्यांचा जो काय महाल होता त्यात फरशी चांगली बसवली होती. जाहीर, इलेक्शनचे निकाल जाहीर झाले की निवडलेली लोक घोड्यावरून लगेच मुंबई दिल्लीला निघून जातात. गुंडी, कानाच्या आकाराची गुंडी आहे, कानडी शब्द आहे. उत्सव, घरापुढे उत्सव साजरा केला असेल, तलवारीनं आपण त्या उत्सवामध्ये मिरवत असतो, असं उत्सवामध्ये तलवार बिलवार आपल्या कमरेला बांधलेली असते. त्यानंतर कमान, आपल्या गेटला कमान केलेली असते आणि या कमानातून एंट्री केली की फरशीवर चकाचक फरशीवरती पाय टाकून आपण फारशी शब्द आहे. अजब, दोन्हीची अजब स्टाईल आहे अशी शिक्स मारण्याची, असं केस बिसाशी वर घोड्यासारखी अशी ताट करून असतो, तो अरबी शब्द आहे. विळी, कान चिरते, कान कुरु कुरु कुरु, हा कानडी शब्द आहे. किनारा, समुद्राच्या कडेला आपण पायात वाळू लागू नये म्हणून याच्यावरती उभा राहत असतो, फरशीवरती. तर अशा प्रकारे मित्रांनो अतिशय इझी आहे. पाठांतर करणे म्हणजे एन्जॉयमेंटचा भाग आहे, एन्जॉयमेंट, अजिबात लोड घ्यायचं काम नाही आहे. फक्त मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करा की तुम्ही एक चांगला सॉलिड मित्र घ्या तुमचा सोबत, आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर डिस्कशनसाठी एक शब्द आहे का ह्याच्यावरती नोंद करा, आणि एकानं विचारायचे दुसऱ्याने सांगायचे, दुसऱ्याने विचारायचे पहिल्याने सांगायचे, आणि कुठली स्टोरी ह्या शब्दाच्या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे, बरोबर मेंदू तो कॉल करतो, हे ठिकाण आहे या ठिकाणी, बरोबर त्याच ठिकाणी जातो आणि बरोबर त्याच मेंदूच्या ह्या नॅचरल प्रवृत्तीचा आपण फायदा घेऊन या ठिकाणी ते शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि ते ठेवता येतात. यातून अफलातून व्यवस्थित स्टडी होते, परफेक्शन 100%, टाइम सेव्हिंग, कुठल्याही प्रकारचं मनामध्ये द्विधावस्था निर्माण होत नाही, आठवायला वेळ लागत नाही, विसरत नाही, आणि कितीही अभ्यास करत असताना तुम्हाला अभ्यासाचा थकवाही जाणवत नाही. तर अतिशय सॉलिड प्लॅटफॉर्म अजून आपण याच्यामधून राहिलेले 100% सर्वच्या सर्व शब्द आपण जेवढे आपल्याला ज्ञात आहेत
ते सगळे शब्द आपण एका झटक्यासाठी लक्षात ठेवू शकतो. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन राहिलेले शब्द मी टाकणार आहे. सगळे शब्द मी तुम्हाला पाठ करून घेणार आहे. आणि उपसर्ग, कोणता शब्द, उपसर्ग कोणत्या भाषेतून आलेला आहे. काही उपसर्ग फारसी आहेत, काही उपसर्ग संस्कृत आहेत, काही मराठी आहेत, तसेच प्रत्येक काही फारसी आहेत, काही प्रत्येक संस्कृत आहेत, मराठी आहेत. ते सुद्धा तुम्हाला इझिली लक्षात ठेवता येणार आहेत. तर बघूया आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये हे कशा प्रकारे आपल्या मेंदूमध्ये हे लक्षात राहते. आजच्या पुरता आपण याच ठिकाणी थांबूया. जय हिंद.